हॅलो, कसे आहात? सुट्टी कशी चालली आहे तुमची? आमची तर सुट्टी आता संपत आली. आता एवढ्या मोठ्या सुट्टीसाठी पुढच्या वर्षीची वाट पाहत बसायची, असा विचार करत करत मस्त अशा वातावरणामध्ये मी बसलेली आहे. सुंदर वातावरण झालेलं आहे आणि इथून उठावंसंच वाटत नाही आहे. माहेरहून सासरी जायचे दिवस जवळ यायला लागले ना, की मग मनात असं गलबलायला होतं ना. आई-बाबांचं सुद्धा हेच चालू आहे. बाबा तर मला सारखे म्हणतात, की "सायली, दिवस कसे पटापट गेले कळलं सुद्धा नाही गं." असो, आता काय करणार? येणं जाणं तर चालूच राहतं. मुलगी सासरी सुखात आहे ना, मग वडिलांना कसलीच चिंता नसते. दुःख मात्र होतंच, कारण घर भरलेलं असतं आणि अचानक घर खाली होतं. मग प्रत्येक आईवडिलांना थोडंफार वाईट वाटतंच. आता त्याला काही इलाज नाही. तर आता इथे शुभ्राचं मस्त असं मातीत खेळणं चाललेलं आहे आणि संध्याकाळ झाली. संध्याकाळ म्हणजे काही दिवसभर शुभ्रा बाहेरच असते म्हणा, फक्त जेवणापुरती आणि दुपारी झोपली तर झोपली, नाही तर मग बाहेरच खेळत असते. तर इथे मस्त असं खेळणं चाललं आहे आणि मी पण सोडून देते, मातीत खेळ, काय खेळायचं ते खेळ. कारण परत आपल्या आपल्या घरी गेल्यावर मग कुठे माती आहे आणि कुठे काय मस्त मोकळं अंगण आहे. आणि म्हणून मस्त अशा मोकळ्या वातावरणामध्ये मी शुभ्राला मनसोक्त खेळून देते. तुला काय करायचं ते कर. पाण्यात खेळ, मातीत खेळ, उड्या मार, काहीही कर. तर आज आमच्याकडे आहे बोडण. आता ही एक पारंपरिक कार्यक्रम आहे. आता बोडण म्हणजे काय, तर घरामध्ये लग्नकार्य झालं किंवा नवीन बाळ झालं किंवा कोणती नवीन वास्तू आपण घेतली किंवा कोणतेही थोडक्यात शुभकार्य झालं, तर मग आमच्याकडे बोडण घातलं जातं. म्हणजे माझ्या माहेरची अशी पद्धत आहे. तर आत्ताच माझ्या चुलत भावाचं लग्न झालं, तर त्याच्याच कारणाचं हे बोडण घातलं जातं आहे. तर आता बोडण्यासाठी आपल्याला 5 सुवासिनी लागतात आणि 2 कुमारिका लागतात. तर त्यांचं इथे पाय धुवून स्वागत केलं जातं आहे. पहिलं त्यांचं दूध, पाणी ह्याच्यानी पाय धुतले जातात. त्यांना हळदी कुंकू लावलं जातं, ओवाळलं जातं आणि मग त्यांचं स्वागत करून त्यांना घरामध्ये घेतलं जातं. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. योगेश्वरी तू सुख संसारी तुझला पूजिते. माय भवानी तुझला नमिते. अंबिके तुझे बोडण भरिते. शुद्ध गोमये भूमी सार्वूनी. रंगवल्लिका त्यावर काढूनी. परातीमध्ये तुझ वैसविते. अंबिके तुझे बोडण भरिते. सुवासिनींना कुमारिकेला पाचारुनी गृही गृहासी आणते. हळदी कुंकुम त्यांसी लाविते. अंबिके तुझे बोडण भरिते. पंचामृती तुझ करुणी पूजन. धूप दीप कर्पूर लावून. पिष्ट दागिने तुझला वाहते. अंबिके तुझे बोडण भरिते. पाक सिद्धीसह करुणी तयारी. वडे तळूनी पुरण आणि खिरी. नैवेद्य मग तुझ दाखविते. अंबिके तुझे बोडण भरिते. पंचनैवेद्य जवळ ठेवूनी. पिष्टमय दिवे त्यावर लावूनी. सुवासिनीसह तुझ कालविते. अंबिके तुझे बोडण भरिते. देही गृहिया सुख सौभाग्य. देही बालका आयु आरोग्य. हीच प्रार्थना तव पदी करिते. अंबिके तुझे बोडण भरिते. माय भवानी तुझला नमिते. अंबिके तुझे बोडण भरिते. आता आईची तर इथे गडबड चालू आहे, माझ्यासाठी जाताना काहीतरी खाऊ द्यायची. पण म्हणतात ना, माहेरी येताना 2 बॅग्स असतात आणि माहेरहून सासरी जाताना त्याचे 4 बॅग होतात, हे कळतसुद्धा नाही. आणि आता इथे चाललं आहे की लोणचं करायचं आहे. मला आईच्या हातचं लोणचं खूप आवडतं. मला एवढं काही लोणचं जमत नाही, त्यामुळे मी तिलाच म्हणते काय असेल थोडंफार 2-3 महिने पुरेल इतकं माझं लोणचं तू करून देत जा. पावसाळ्यामध्ये बरं पडतं. आणि कुरड्या, आता कुरड्यांचं झालं आहे काय, तर आमच्याकडे आम्ही वरती मस्त आमचं छान असं टेरेस आहे, पण आम्ही घातले वरती शेड आणि शेड घातल्यामुळे तिथे ऊन येत नाही. तर दरवर्षी तुम्ही कुरड्या करते आणि कुरड्या मला छान जमतात. एकदम मस्त पांढऱ्या शुभ्र आईसारख्याच कुरड्या माझ्या होतात. पण यावर्षी तर मी विचार केला की कुरड्यांना खूप चांगलं ऊन लागतं. मग ऊन मिळालं नाही तर मग त्या काळ्या पडतील किंवा माहीत नाही त्याचं काय होईल. एवढी मेहनत घालायची आणि मग त्या नाही चांगल्या झाल्या तर मग आपल्यालाच वाईट वाटतं. म्हणून आईला म्हटलं की आपण दोघी इथे करू, थोड्याफार तुला ठेवू आणि थोड्याफार तू मला दे. तर इथे आईचं कुरड्या करायचं काम चाललं आहे आणि इतक्या छान कुरड्या झाल्यात, मस्त झालेत, पांढऱ्या शुभ्र मोठ्या मोठ्या, अगदी हाताएवढ्या मोठ्या झालेत. तळल्यावर तर खूप फुलतायत त्या आणि खाऊन बघितल्या तर त्याची चव अप्रतिम आणि तोंडामध्ये गेल्यावर विरघळत आहेत. अशा प्रकारे कुरड्या ह्या वर्षीच्या खूप सुंदर झालेल्या आहेत. चला तर मैत्रिणींनो, मी मस्त अशा कुरड्या एन्जॉय करते. तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा आणि व्लॉग एन्जॉय केला असेल तर लाईकसुद्धा नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.